यंदा आषाढी देवशयनी एकादशी शनिवार 25 जुलै 2026 रोजी आहे. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत करणार असाल तर सकाळी स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणींची पूजा करावी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. श्रद्धेनुसार उपवास किंवा फळाहार करावा. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला विधीपूर्वक पारणे सोडावे. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी खूप खास आहे. आज आपण आषाढी एकादशीचं महत्त्व, उपवास का करतात, वारीचं महत्त्व आणि या व्रताचं फळ याबद्दल मनापासून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलचा भाग व्हा. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा जयघोष करत पंढरपूरला विठ्ठलांच्या दर्शनासाठी पायी जातात. विठ्ठल म्हणजे कोण? विठ्ठल म्हणजे भक्ती, प्रेम, समर्पण आणि विश्वास. पुंडलिकांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण विटेवरती उभे राहिले आणि तेच विठ्ठल म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही पंढरपुरात विटेवर उभा असलेला विठ्ठल प्रत्येक भक्तांची वाट पाहत असतो. आषाढी एकादशी विशेष. उपवासाचे नियम. कोणत्या चुका टाळाव्यात? व्रताचे फळ काय? तर मित्रमैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया की आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करून देवघरात विठ्ठल रुक्मिणींची पूजा करावी. मनापासून दिवा लावावा आणि देवाचे नामस्मरण करावे. उपवास म्हणजे फक्त दिवसभर काही न खाणे नव्हे. उपवास म्हणजे आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, अहंकार आणि वाईट विचारांचा त्याग करणे. तुमच्या प्रकृतीनुसार उपवास करा. काही जण निर्जल उपवास करतात, काही जण फळाहार करतात, तर काही जण दूध, फळे, साबुदाणा, राजगिरा वरई, शेंगदाणे यांसारखे उपवासाचे पदार्थ खातात. देवाला तुमची श्रद्धा महत्त्वाची असते. आत्ता जाणून घेऊया कोणत्या चुका टाळाव्यात. पहिली चूक म्हणजे खोटं बोलणं टाळावे. कोणाचाही अपमान करू नका. भांडण, राग आणि कटू बोलणे टाळा. गरजू व्यक्तींना शक्य तितकी मदत करा. दिवसभर मोबाईलवरती वेळ घालवण्यापेक्षा हरिपाठ, अभंग, विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे. मित्रमैत्रिणींनो, अनेक जण विचारतात की या व्रताचे फळ काय मिळते. धार्मिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भगवान विठ्ठलांची कृपा लाभते. मनाला शांती मिळते, भक्ती वाढते, चांगले विचार मनात येतात, घरात आनंद आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण लक्षात ठेवा, देव फक्त उपवास पाहत नाही, तो आपले मनही पाहतो बरं का. जर मन स्वच्छ असेल, दुसऱ्यांविषयी प्रेम असेल आणि प्रत्येक जीवांमध्ये देव पाहण्याची भावना असेल तर तोच खरा उपवास आहे. विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको आहेत, त्याला भक्तांच्या मनातील प्रेम हवे असते. उपवासाचे खरे फळ फक्त अन्नाचा त्याग करण्यात नाही, तर अहंकार, राग, लोभ आणि वाईट विचारांचा त्याग करून विठ्ठलांच्या चरणी मन अर्पण करण्यात आहे. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथेच विठ्ठलांचा खरा वास असतो. मग सर्वांनी डोळे मिटा आणि मनापासून प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. आमच्या आईवडिलांना निरोगी आयुष्य दे. आमच्या मुलांना चांगले संस्कार दे. ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांना धैर्य दे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आण आणि आमच्या मनात तुझं नाम कायम जिवंत ठेव. मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा. कदाचित या व्हिडिओमुळे एखाद्याच्या मनात भक्तीचे एक छोटीशी ज्योत पेटेल.
शेवटी फक्त एवढेच म्हणेन, देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेच देतो. आपण फक्त श्रद्धा आणि सबुरी सोडू नये.